अभी हम लोग ओल्ड मनाली से हॉस्टल पे आए थे, तो हमारे लिए ना एक इधर सरप्राइज वेट कर रहा था। और वो सरप्राइज थे हमारे सत्य भाई। Happy बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। जसं तुम्हाला मगाशी आम्ही ते व्हाईट कॅप माउंटेन दाखवले होते, ते बघू शकता. ते आहे हंता पास आणि सैटन. तर तुम्हाला माहितीच आहे, आपण आता मार्स मंकी हॉस्टेल अँड कॅफे इकडे थांबलो आहे. तर आपल्यासोबत आहेत आता विशाल भाई, या हॉस्टेलचे ओनर आहेत. तर आपण विशाल भाईंना भेटून घेऊया. तर गाईज आपण आता सगळं झालेली आहे. आजची तारीख आहे 20 जानेवारी 20 येणार आहे आज. हां, तर आजची तारीख आहे 20 जानेवारी 2025. आपण आता ऑलमोस्ट मनालीला पोहोचलेलो आहोत. थोडं आपण मोजून 10-15 मिनिटात मनालीला उतरणार आहोत. रात्रभर पूर्ण झोपत गेले. 2 ठिकाणी थांबलो आम्ही. रात्री डिनरसाठी थांबलो. सकाळी थोडं नाश्त्यासाठी वगैरे थांबलो. बट तेव्हा काही एवढा मूड नव्हता, म्हणून काही व्हिडिओ केला नाही. येताना एकदम सिनिक जर्नी होती. तर गाईज आपण आता मनालीला उतरलोय. उतरताच तुम्ही नजारे बघा, मस्त स्नो कॅप माउंटेन्स दिसत आहेत आपल्याला. चारी साईडला मस्त थंडी, ऑलमोस्ट 0 डिग्रीज आहे. पूर्ण माउंटेन्स बर्फाने भरलेले आहेत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आपण फायनली पोचलेलो आज मनालीला. आम्हाला इकडे बसने सोडलं आहे. पार्किंगपासून थोडं लांब आहे, पण इकडे काहीतरी विंटर कार्निवल आहे, त्यामुळे इकडे CM येणार आहे तिकडचे हिमाचलचे. तर त्यामुळे सगळे रोड ब्लॉक आहेत. सर आता आम्हाला जायचं आहे ओल्ड मनालीला. तर त्यासाठी आम्ही आता ट्रान्सपोर्टचा बंदोबस्त करतोय. वी आर लुकिंग फॉर कार्स. आता एकाशी बोलणं झालं आहे. थोडं कॉस्टली आहे, बट नो अदर ऑप्शन. सो काम चालवावं लागेल, बट लेट्स सी. तर काही आता आपण इकडे बघू शकतो. तुम्हाला आम्ही गाडी दाखवतो ओल्ड मनालीला जाण्यासाठी. आता आम्ही डिझायर बुक केली आम्ही सर्वांना. थोडंसं ॲडजस्टमेंट करावे लागेल, पण ठीक आहे. नो अदर ऑप्शन्स. काम चलावा करूया. तुम्हाला जेव्हा मी जसं बोललो होतो, ॲज अ प्रॉमिस, मला इकडे व्ह्यू दाखवतो इन द मॉल. बघू शकतात बर्फावरती सर्व डोंगर असे पांढरे पडलेले आहेत, आणि आम्ही ते एक्सप्लोर करणार आहोत पुढचे 2-3 दिवस. आणि तेच तुमच्यासाठी ते शेअर करणार आहोत. द स्टे ट्यून्ड. स्टार्ट होके मॉल रोड की तरफ से आएंगे वहाँ पे, और वहाँ पर पूरी झांकी चलेगी आपकी। और ये थोड़ी देर में के प्रोसेस में 1 से 1.5 घंटे के प्रोसेस में सारा रोड क्लियर हो जाएगा। तो फिर ये जो विंटर फेस्टिवल जो होने वाला है वो साल में एक बार ही होता है? साल में एक बार होता है, और ओके। ये काफी मतलब हाई लेवल में रहता है। ओके। बहुत सारे टूरिस्ट लोकल बहुत आते हैं यहाँ पे। और तो अगर हमें हमें देखना है तो हमें कहाँ जाना पड़ेगा उसी दिन? देखना है तो आपको अपने होटल से या तो आप ऑटो रिक्शा या टैक्सी करके आ सकते हैं मॉल रोड, या तो बाय वॉकिंग भी आ सकते हैं अगर ट्रैफिक है तो। बहुत बड़ा फेस्टिवल रहता है ये, इसमें मिड विंटर क्वीन कॉन्टेस्ट होता है, और मैन पर्सनैलिटी का रहता है, और म्यूजिक का भी रहता है यहाँ पे, जो हमारे लोकल कलाकार है वो भी रहता है, और झांकियों का भी बहुत बहुत हाई लेवल में रहता है ये। आपको 3-4 दिन बहुत इंजॉय कर सकते हैं आप। ओके, थँक यू बॉस. हां, तर विषय असा आहे की आम्ही 10 वाजता पोहोचणार होतो, पण 9 वाजताच आम्हाला बसने ड्रॉप केलं इथे. आम्ही आता या विंटर फेस्टिवल, जसं तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कळेल की ॲक्च्युअली विंटर फेस्टिवल काय आहे, कोण येणार आहे आणि कसं होणार आहे, याबद्दल एक डिटेल्ड शॉर्ट व्हिडिओ बनवला गेला आहे. जे इकडचे लोकल आमचे ड्रायव्हर साहेब आहेत, त्यांनी आम्हाला सगळं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली. ती व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करू आम्ही, आणि तुम्हाला पण त्याबद्दल कळेल की ॲक्च्युअली आज काय होणार आहे मनालीमध्ये. तर असा आहे विषय की जो शॉर्ट रूट होता त्यावर पूर्ण रस्ता बंद केला आहे. रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला आता लाँग रूट मारून पूर्ण ओल्ड मनालीला जावं लागतं हॉटेलकडे. जर आम्हाला इथून जायचं असतं जो रेग्युलर रूट आहे, तर आम्हाला यांनी आम्हाला फक्त मॉल रोडपर्यंत ड्रॉप केलं असतं, आणि तिथून ओल्ड मनालीला आम्हाला चालत जावं लागलं असतं, जे की अराउंड 2-3 किलोमीटर आहे. आणि एवढं लगेज घेऊन चालत जाणं ते आम्हाला फिजिबल नाही वाटलं. ऑलरेडी आम्ही थकलेलो आहोत. तर मग आम्ही विचार केला की ठीक आहे, टॅक्सीच करूया आणि जाऊया. तर आता मी बसलोय टॅक्सीमध्ये. तर तुम्हाला आता व्यवस्थित सांगतो हॉटेलवर गेल्यावर पुढचं प्लॅनिंग कसं आहे. थँक यू.
दुनिया भागती है रफ्ते में, हर कोई अपनी दौड़ में, भूल गए हैं हम सानियात, खो गए हैं अपने रास्ते में, लेकिन रुक जा। तर आता आपण आपल्या हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत. आपल्या हॉटेलचं नाव आहे मार्स मंकी. इकडे तुम्हाला कसे डॉर्म्स बेड पण भेटतील, तुम्हाला प्रायव्हेट रूम्स पण भेटतील वगैरे सगळे व्ह्यू वगैरे पण तुम्ही बघू शकता. एक नंबर व्ह्यू आहे. थोडा वेळ तुम्हाला मी ना पूर्ण आपल्या हॉटेलचा टूर देतो की कसं हॉटेल आहे, आपलं काय हॉटेल आहे. तर आम्ही इकडे ना प्रायव्हेट रूम घेणार होतो, बट प्रायव्हेट रूममध्ये ना थोडं कंजेशन वाटत होतं. आम्ही 4 बेडवाला डॉर्म घेतलाय. तर तो डॉर्म तुम्हाला पहिले दाखवून देतो मी. हा बघा आमचा 4 बेडवाला डॉर्म आहे. वरती एक बेड, खाली एक बेड, इकडे एक आणि इकडे एक. असा आमचा एक छोटा रूम आहे. इकडे वॉशरूम आहे. बस एवढंच. माझा भालेराव झोपलेला आहे. बघा ही आमच्या हॉटेलची लॉबी आहे. ओके. ही समोर ना त्यांची अशी शेती आहे. इकडे सगळी ॲपलची झाडं आहेत, नाशपंतीची झाडं आहेत. असं इकडे क्रिकेट खेळायला सुद्धा जागा आहे आपल्याला. असं इकडे छोटीशी जिम पण आहे. आणि इकडे आतमध्ये सगळी एंट्री आहे. आतमध्ये रूम्स वगैरे, डॉर्म्स वगैरे सगळं आहे. आणि वरती आपल्याला टेरेसवरती पण एकदम क्लासिक व्ह्यू भेटतो. तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. तर हॅलो गाईज. तर तुम्हाला माहितीच असेल आम्ही आता कुठे, जसं अनिकेत बोललाय, आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत मनालीला. तर हे हॉस्टेल काइंड ऑफ हॉटेल आहे, जिकडे आम्ही प्रायव्हेट रूम घेतली आहे. पण जर तुम्ही विश्वास नाही ठेवणार, इकडून जो व्ह्यू आहे इट इज काइंड ऑफ अनबिलिव्हेबल. तुम्ही बघा. सूरज ढलने लगा है, शाम होने को है, सूरज ढलने लगा है, आसमान पे रंग बादले, जैसे कोई सपना है, आसमान पे रंग बदले, जैसे कोई सपना. तर तुम्हाला या आजूबाजूच्या व्ह्यू बद्दल डिटेलमध्ये डिटेलमध्ये न जाता फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं की कोणत्या जागेवर काय आहे, किंवा तुम्ही मनालीमध्ये काय एक्सप्लोर करू शकता ते तर तुम्ही पुढे बघालच. पण हॉटेलमधून जे विजिबल आहे ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर जसं तुम्हाला एक व्ह्यू दाखवलेला, जसं तुम्हाला मगाशी आम्ही ते व्हाईट कॅप माउंटेन दाखवले होते, ते बघू शकता. ते आहे हमता पास आणि सॅटर्न. तर तिकडे आमचा जाण्याचा प्लॅन आहे उद्याचा. आज आम्ही लोकल मनालीच फिरणार आहोत. चा प्लॅन असा आहे आमचा की आम्ही लोकल मनाली एक्सप्लोर करणार आहोत. तर लोकल मनालीमध्ये एक्सप्लोर करण्यासारखी बरेच जागा आम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत. तर आम्ही जे आधी नाही केलं आहे, आमचा प्रयत्न तेच असेल की यावेळेस ते एक्सप्लोर करावं. जसं आता इकडे विंटर कार्निवल आहे, तर आम्ही ते बघू, त्यांचे लोकल ट्रेडिशन्स बघू, कसं काय असतं ते अनुभवायचा प्रयत्न करू. आणि त्या व्यतिरिक्त काही असे जागा आहेत जे आम्ही तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवूच, जे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. आणि नक्की त्याचा पण आम्ही प्रयत्न करू की तुम्ही पण मनाली आमच्यासोबत एक्सप्लोर कराल. हा आमच्या ना हॉटेलचा टेरेस एरिया आहे. सगळा टेरेस एरिया. समोर मस्त बुद्धिस्ट कल्चरचे फ्लॅग लागलेले आहेत. ही सगळी त्यांचीच टेरिटरी आहे. याच हॉस्टेलची सगळी शेती आहे. इथे ॲपलची झाडं आहेत, नाशपंतीची झाडं आहेत. बाकी आजूबाजूला खूप सारे हॉटेल्स आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सारे हॉटेल्स आहेत वरती, हिल्सवरती वगैरे सगळीकडे हॉटेल्स आहेत. ही आमची कॉमन रूम आहे. आता ऑमलेट वगैरे मागवलंय, चहा वगैरे मागवली आहे. आता मॅगी यायची बाकी आहे. आमच्या यश डोंगरेचा ऑमलेट संपलेला आहे. भालेरावचं वर्क इन प्रोग्रेस आहे. आणि आमचा जाड्या गेला आंघोळीला. त्याचं सगळं काय थंड झालेलं आहे. थंडी चाय भेटणार त्याला थंडी चाय भेटणार आहे त्याच्यासारखी. ठीक. हे बघा आमचं पोटलं एकाच एक्सप्रेशन मध्ये 2-3 दिवस झाले. असं टी शर्ट घातच नाही. तो एक्सप्रेशन देतोय, पण ते चरबी खाली लपला एरिया.
तर तुम्हाला माहितीच आहे आपण आता मार्स मंकी हॉस्टेल अँड कॅफेकडे थांबलो आहे. तर आपल्यासोबत आहेत आता विशालभाई, या हॉस्टेलचे ओनर आहेत. तर आपण विशालभाईंना भेटून घेऊया. तो गाइस मेरे को मराठी तो आती नहीं है, मैं हिंदी में बोल सकता हूँ। हाँ सर ब्रदर। तो विशाल भाई एकदम मतलब मस्त आदमी है, आप कभी भी आके रुक सकते हो इनके हॉस्टल में। इनके हॉस्टल का नाम है मार्स मंकी। आपको सब डिटेल्स में इनका डिस्क्रिप्शन में वगैरह डाल दूंगा। अभी हमने 1 आध 1.5 घंटा बात की एक दूसरे से, एकदम मस्त लगा हमको। सब हॉस्पिटैलिटी वगैरह सब अच्छा है, रूम्स वगैरह एकदम नीट एंड क्लीन है, वॉशरूम्स वगैरह नीट एंड क्लीन है। तो आप कभी भी आके ट्राई कर सकते हो। तर आता आम्ही चाललोय मॉल रोडच्या साईडने वन विहारच्या रस्त्याने. मॉल रोडमध्ये आज ना विंटर कार्निवल फेस्टिवल आहे. त्या विंटर कार्निवल फेस्टिवलमध्ये यांचं म्हणजे ट्रेडिशनल फेस्टिवल आहे. आज तिकडे सीएम वगैरे येणार आहे. तर जाताना ना आम्हाला एक साथ द्यायला एक कुत्रा भेटलाय. मला साथ देते, तुला नाही. आम्हाला सगळ्यांना साथ देतोय तो. तो आम्हाला वन विहारच्या रस्त्याने पूर्ण मॉल रोड पर्यंत घेऊन जाईल असं वाटतंय आम्हाला. तोच घेऊन चाललाय आम्हाला. बघू. सध्या प्रॉब्लेम असा आहे की 2 वाजेपर्यंत रोड सगळे बंद आहेत, कारण की त्या विंटर कार्निवल फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी सीएम येणार आहे. हे बघा, हे सगळं बघू शकतात, वन विहार आहे एकदम मस्त. हा बघा आमचा शेरू नेहमी आमच्या सोबत. तर वेलकम बॅक गाईज. जसं तुम्ही बघू शकता सर्व रेडी झालेत एकदम चकाचक. यशला बघा, आप्पा, बेंडाळे बघा फुल रेडी झालाय थर्मल घालून. रशियन बंदाना. तर सांगायचं तात्पर्य आहे की आम्ही आता चाललोय कार्निवल बघायला ना. आपण कुठे चाललोय? विंटर कार्निवल. विंटर. तू काही सांगणार त्याबद्दल, म्हणजे काय नॉलेज थोडंसं आपल्या विंटर subscribers ला? कार्निवल हा असा फेस्टिवल आहे, तो वर्षातून एकदाच होतो इकडे. म्हणजे यांचा ट्रेडिशनल फेस्टिवल आहे तो. हा. हे दरवर्षी सगळे गावातले लोकल लोक एकत्र येतात. हा. त्यांचा एक पेहराव असतो, तो घालून ते प्रॉपरली डान्स वगैरे असं सगळं सेलिब्रेशन करतात. आज सध्या काय की त्याच्या ओपनिंगसाठी हिमाचलचे सीएम येणार आहेत. ते आम्हाला भेटायला येतात तर खरं तर, ते म्हणून आम्ही आम्हाला इकडे भेटायला येणार होते, पण आमचं शेड्यूल बिझी आहे थोडं. जास्त बिझी आहे जास्त बिझी आहे आमचं, तर त्यांना नाही सांगितलं आम्ही. हा. आता ते आता ठीक बघू. आहे. तर आता बघू. आता आम्ही सध्या चाललोय. कुठून चाललोय पण हा रस्ता कोणता आहे? हा वन विहारचा रस्ता आहे. वन ओल्ड विहारचा मनाली रस्ता आहे. to मॉल. ओल्ड मनाली टू मॉल रोड. जसं तुम्ही बघू शकता एकदम उंच उंच अशी झाडं आहेत तिथे. आणि या झाडांची जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला अभिषेक बेंडाळे सांगू शकतो. थोड्याच वेळात देईल तो. तो चढणार होता झाडांवरती, पण झाडं नाही म्हणजे. ऍक्च्युली तुम्हाला सांगायलाच गेलं खरं तर कोणालाच काहीच माहित नाही. आम्ही सर्व विचारपूस करतोय, रिअल स्टोरी काढतोय आणि रिअल स्टोरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. कारण आम्हाला असं नकोय की आम्ही काही चुकीची इन्फॉर्मेशन देऊ आणि ही व्हिडिओ बघून तुम्ही याल आणि तुम्ही आमची इन्फॉर्मेशन फॉलो कराल तर तुम्ही नंतर आम्हाला शिवाय द्यायला नको. त्यासाठी आम्ही जी ओरिजिनल इन्फॉर्मेशन आहे ती काढतोय लोकल्सकडून आणि तुम्हाला देतोय. थँक्यू. अरे ॲट द एंड वी आर ऑल एक्सप्लोरर. आपण सगळे एक्सप्लोरच करतो या जगात. तर तसंच आम्ही आता मनाली एक्सप्लोर करतो. येस. बाय गाईज. जसं मित्रांनो मगाशी आपण बोलत होतो की आपण विंटर फेस्टला चाललोय, जो मनालीमध्ये असतो प्रत्येक वर्षी, वर्षातून एकदा असतो. तर आम्ही आता तेच बघायला आलो. त्यातले काही छायाचित्र तुम्ही आता बघू शकतात. जसं तुम्ही बघू शकतात यांची एक आय थिंक महिला मंडळाची काहीतरी रॅली वगैरे सुरू आहे. प्रत्येकाने काही ना काही स्लोगन्स धरले. जसं तुम्ही भारत अपना रखो एक ही सपना स्वच्छ बनाना भारत अपना रखो एक ही सपना स्वच्छ बनाना भारत अपना रखो एक ही सपना स्वच्छ तर मित्रांनो जसं तुम्ही बघितलं या विंटर फेस्टचा एक पार्ट आहे, जिकडे इकडचे जे महिला मंडळ आहेत ते मिळून एक चांगला असा एक संदेश देत आहे. जसं तुम्ही पर्यावरणावर बघत असाल तसं की आपण पर्यावरण वाचवू तर पर्यावरण आपल्याला पुढे जाऊन वाचवू. तर हा एक चांगला संदेश तसा देत आहेत ते. हा एक भाग आहे. तसंच तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर इकडे विंटर क्वीन करून एक कॉम्पिटिशन असते. तर त्याची मध्ये प्रतियोगिता असते. या हॉलमध्ये चालू आहे मागे.
मस्त तुम्ही बघू शकतात खूप गर्दी झालेली आहे इकडे. पूर्ण मॉल रोड जाम झालेला आहे. म्हणजे असे प्रत्येकाने थोड्या-थोड्या तुकड्यांमध्ये वेगवेगळे नारे लावायला घेतलेत. काही-काही नशामुक्तीबद्दल बोलताय, काही-काही पर्यावरणाबद्दल बोलताय, काही-काही आयुर्वेदबद्दल बोलताय. असे करत-करत ते हिडिंबा देवी टेम्पलपासून निघालेच आणि हे जात आहेत पाठी मॉल रोडला. मॉल रोडला तुम्ही बघू शकता तिकडे स्टेज वगैरे लावला आहे. तिकडे पण काहीतरी कार्यक्रम असेलच. आपण बघूया तिकडे पण जाऊ थोड्या वेळात. थोडी गर्दी वाढली आहे इकडे. तर आता आम्ही आलोय हिलिंग स्टोन कॅफेला. थोडं लंच वगैरे करायला आलोय आम्ही. तर आता तुम्ही आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो कॅफे वगैरे कसा आहे आणि काय. हे बघा हा असा कॅफे आहे इकडे. मस्त इनसाइडसाठी पण सिटिंग एरिया आहे. आणि इकडे ना एक आउटसाइड सिटिंग एरिया पण आहे. तो पण मी तुम्हाला दाखवतो. बघा असा आउटसाइड सिटिंग एरिया आहे मस्तपैकी. इकडनं स्टेअर्स तुम्ही खाली उतरणार. इकडे अजून थोडं रिव्हर साईडमध्ये तुम्ही बसू शकतात. जेवायला किंवा लिकर वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल तेही पण चांगली जागा आहे. इकडे कसं बॉक्सिंग रिंग सारखं पण काहीतरी बनवलंय. साईडला मस्त रिव्हर वाहते. वरती व्ह्यू बघू शकतात तुम्ही. एकदम मस्त व्ह्यू आहे. खूप भारी कॅफे आहे. मी नंतर फूड वगैरे खाल्ल्यावरती तुम्हाला रिव्ह्यू देतो की कसं आहे म्हणून फूड्स वगैरे. बाहेरून हा असा कॅफे असा दिसतोय. एकदम विंटेज लुक वाटतं एकदम मस्त. ते वॉशरूम्स वगैरेची पण सोय आहे. काही इश्यू येणार नाही. तर मस्त आम्ही आता कॅफेला येऊन बसलो इकडे. थोड्या वेळात फूड वगैरे ऑर्डर करू आम्ही आणि बघू आता कसं असेल फूड वगैरे तुम्हाला मी फूड रिव्ह्यू देतो थोड्या वेळामध्ये. बाकी सगळे गेले थोडे वेळ लागतो त्यांना यायला. 5-10 मिनिटात येतीलच सगळे. आमचा प्लॅन आजचा होता ओल्ड मनाली एक्सप्लोअर करायचा पण मला वाटत नाही की तो प्लॅन सक्सेस होईल म्हणून. ओल्ड मनालीमध्ये मोस्टली फिरायला आहे आपल्याकडे हिडिंबा देवी टेम्पल आहे. देन त्याच्या बाजूलाच वन विहार आहे. वन विहारमध्ये पण फिरू शकतात तुम्ही. देन तुमच्याकडे मनोऋषीचं टेम्पल आहे. देन वशिष्ठ टेम्पल आहे. त्या सगळ्या जागा तुम्ही एका दिवसामध्ये सगळं कव्हर करू शकतात. बट आज मला वाटत नाही की ह्यातलं काही कव्हर होणार आहे. कारण की आता आम्ही ऑलमोस्ट ओल्ड मनालीच्या बाहेर आलो या कॅफेमध्ये बसायला. तर आता आपण त्या कॅफेमध्ये आलेलो. कॅफेमध्ये सगळं आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण मस्त नदीकिनारी बसलोय. एकदम मस्त वातावरण झालंय. थंडी खूप वाढलेली आहे. अराउंड 1 डिग्री सेल्सिअस आता थंडी आहे. तर मस्त मजा चालू आहे आमची. फिरणं राहिलंय साईडला. आता गाईज तर आपल्याला एक कॅफे मिळालंय. म्हणजे या कॅफेमध्ये जो यश आहे ना तो आय थिंक 2 वर्षापूर्वी आलेला. तर त्याने हे कॅफे एक्सप्लोर केलेलं. तर आम्ही ते शोधू आलोय. त्या कॅफेचा तुम्ही हे बघा हे कॅफे आहे. हे कॅफे आहे आणि याचा तुम्ही म्हणजे आपण तो जो एरिया आहे दिसतो का मागे तिकडे पूर्ण आपण असं बसून एक्सप्लोर करू शकतो आणि हा स्पेस पण त्या कॅफेमध्ये इन्क्लुडेड आहे. म्हणजे ही जागा पण त्यांचीच आहे. तुम्ही बघू शकता की इथे ही व्यास नदी वाहते आणि आपण इथे बसून चिल करतोय. तर खूप मोठा सुंदर असा नजारा आहे आणि आपण इथेच बसून सनसेटही पाहणार आहे. तर एक तो सनसेटचा शॉट पण घेऊ आम्ही आणि तुम्हाला दाखवूया. थँक्यू गाईज. तो अभी हम लोग ओल्ड मनाली से हॉस्टल पे आए थे. तो हमारे लिए ना एक इधर सरप्राइज वेट कर रहा था. और वो सरप्राइज थे हमारे सत्या भाई जिनको हम लोग ऑलमोस्ट 4 से 5 साल से देख रहे. एमएस के भाई के साथ यार उनका व्लॉग दोनों का अलग अलग व्लॉग है. तो दोनों देख रहे थे और हमारा तब से सपना था कि सत्या भाई से मिले करके. तो अभी हम लोग सत्या भाई से मिले. बॉनफायर के सामने बैठे 1-2 घंटा मस्त बातचीत चली. घंटा या 2 घंटा मतलब मैं जरूरी ना ऐसे लग रहा ऑलमोस्ट 2 घंटा. ऑलमोस्ट कुछ नहीं है. ये मेरे लिए लेके आए थे. वो क्या खाने की क्या चीज लेके आए थे? बाकरवाड़ी लेके आए थे. बाकरवाड़ी बहुत ही अच्छी लगी. दूसरा वो क्या खिलाया तुमने? लसूण चिवड़ा. वो भी बहुत अच्छा लगा. और तीसरी एक और चीज थी इमरजेंसी लाइट. इन्होंने मेरे को एक गिफ्ट की है जो मेरे को बहुत ही पसंद आई. शुक्रिया उसके लिए. और आज यश का बर्थडे है. तो यश का बर्थडे मना रहे हैं. दिस इज द नाइफ. और ये मेरे को ना इस केक दिखाया जाए थोड़ा. केक पे ओपन करें एक बार.
ठीक है ये केक का साइज देख के आपको क्या लग रहा है? मेरे को ये अकेला आदमी खत्म करने वाला है। आधा से ज्यादा केक ये खाएगा। फिर 6 महीने जिम जाएगा। मैंने आज इसको प्रण दिया है इसके बर्थडे पे। तुम्हारे बर्थडे की तारीख क्या है? 21 जनवरी को ये इसने प्रण लिए कि मनाली से जाने के बाद ये 6 महीने जिम करेगा। सब लोग एग्री कर रहे हैं? यस पर ये बंदा आएगा नहीं। नहीं, या तो तुम फिट होके आओगे, फिट होके ही आऊंगा। बस ठीक है, सब लोगों के सामने डील डन कर भाई ये तो अपना डील डन हो गया कि 6 महीने बाद सत्या भाई से वापस मिलने आने का है और तभी ये फिट रहेगा तो ही इसको लेके आएंगे, ऐसे सत्या भाई बोल रहे हैं। आज अनफिट होने का दिन है। आज हम केक खाएंगे। आज केक खाएंगे। आओ बर्थडे मनाएंगे। काटिए। हैप्पी Birthday to you, happy birthday to you, happy birthday, yes, happy birthday to you. वाह मेरे दोस्त, वाह। लाओ अपने दोस्तों को हैप्पी बर्थडे टू यू मेरे दोस्त। थँक्यू सत्या भाई. यश यशस्वी भव। देखो अच्छा है। वही रहा देख रहा है. शुभ मैं तो कर रहा हूँ थोड़ी सी कटोरियाँ ले आ। बढ़िया लग रहा है। केक अच्छा है, मुझे चॉकलेट पसंद नहीं है। लीजिए सत्या भाई लीजिए। ले लो बाकियों को खिलाओ यार। हाँ भाई. आप लीजिए ना। लो मेरे दोस्त, तुम्हारे इंतजार कर रहे हैं। नहीं, वो बचने के बाद सब उसका ही है। अच्छा अच्छा। बाबू, सारी सच्चाई नहीं दिखानी होती।